ग्लॅमरची दुनिया जितकी बाहेरून चमकणारी चकाचक दिसते तितकी आतून ती काळपटलेली असते असंच कुठंतरी म्हणावं लागेल. जेव्हा एखादी अभिनेत्री प्रकाश झोतात येते तेव्हा तिच्या अभिनयाची चर्चा होते. पण बंगळुरूमध्ये एका अभिनेत्रीची चर्चा होतीये, ती तिने केलेल्या एका भयानक कारणासाठी. ते कारण म्हणजे हत्या. कोणाची? तर आपल्याच लिव्ह इन पार्टनरची. आणि कोणासाठी? तर आपल्याच बॉयफ्रेंडसाठी. हा एक मर्डरचा ट्रँगल आणि यानं अख्खं बंगळुरू हादरलं. कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री बिंदू उर्फ उर्मिला आणि तिचे दोन सहकारी विनय आणि धनुष गौडा यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा काय? तर बिंदूचा लिव्ह इन पार्टनर मोहन राव याची निर्गुण हत्या केली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका प्रेमाच्या नात्याचा हा शेवट रक्तरंजित कसा झाला. मोहन राव नेमका कोण होता आणि त्या रात्री नेमकं काय घडलं? नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे 40 वर्षांचा मोहन राव. मोहन हा व्यवसायाने एक कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर होता. गेल्या काही काळापासून तो अभिनेत्री बिंदू सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. बिंदू, जिला उर्मिला या नावाने ओळखलं जातं, ती कन्नड चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये छोटे मोठे रोल करत होती. 18 फेब्रुवारी रोजी 40 वर्षीय मोहनराव त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. शेजारच्यांना वास आला म्हणून त्यांनी पोलिसांना बोलवलं. मग हा मृतदेह दिसला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण संशयास्पद आढळलं, ज्यामुळे सखोल तपास सुरू झाला. तपास जसा जसा पुढे सरकू लागला तसे तसे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. या प्रकरणातली मुख्य आरोपी असलेली उर्मिला उर्फ बिंदू, जिनं काही कन्नड चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं, ती काही काळ मोहनराव सोबत रिलेशनशिपमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्याच्या आधी मोहन हे त्यांच्या पत्नीपासून वेगळे झाले होते आणि बिंदू सोबत ते राहू लागले. मात्र काही काळापासून त्या दोघांचे संबंध ताणले गेले. तणाव वाढला होता. कारण होतं पैसा आणि अजून एक म्हणजे बिंदूचा बॉयफ्रेंड. बिंदूचा बॉयफ्रेंड एक ट्रक चालक. तिला तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करायचं होतं. मात्र लिव्ह इन पार्टनर असलेल्या मोहनचा याला विरोध होता. विनय हा एक ट्रक चालक आहे, तर दुसरा जो आहे तो गौडा त्याचा मित्र आहे. मात्र आता अभिनेत्रीनं तिच्या जोडीदार अर्थात लिव्ह इन पार्टनरच्या ऐवजी दुसऱ्याच पुरुषाची लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याला मोहननं विरोध केला. त्यानंतर कट रचून तिच्या जोडीदाराची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात उर्मिलासह या तिघांनाही अटक केलंय. नेमकं हत्या कशी केली? तर घटनेच्या दिवशी तिघही हे तिन्ही आरोपी आणि मोहनराव हे चौघ जण मोहनच्या घरात पार्टी करत होते. सर्वजण मद्यपान करत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मद्यपान झाल्यावर बिंदू आणि मोहन दोघांमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीवर आलं. त्याच्यावर पहिले विनयनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर त्याचं तोंड जे आहे ते दाबण्यात आलं. चेहरा प्लास्टिकनं जो आहे तो आवळला आणि गळा दाबला आणि त्याचा जीव गेला. हल्ल्यादरम्यान त्याचे हातपाय बांधण्यात आले होते. त्यानंतर तिघांनी मृतदेह घरात तसाच टाकून पळ काढला. आता हे प्रकरण जर पाहिलं तर याच्यात त्याला दारू पाजून मारलं आणि दारू पाजताना त्याला व्हायग्राच्या गोळ्या सुद्धा देण्यात आल्या होत्या असा एक आरोप सध्या होतोय. एका अभिनेत्रीनं एवढं टोकाचं पाऊल उचललं. लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मात्र नेमकं हा धक्कादायक खून झाल्यानंतर मोहनचे जे घरवाले आहेत ते पण चांगलेच हादरलेले आहेत. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.